नमस्कार, मी अपर्णा. अस्सल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पुरण करण्याची योग्य पद्धत बघणार आहोत. इथे आपण एका भांड्यामध्ये 2 कप चणा डाळ टाकून घेऊ. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. तर पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ. नंतर डाळीत पाणी टाकून 1 ते 1.5 तास भिजत ठेवायची. जर डाळ लवकर भिजवायची असेल तर गरम पाणी टाकायचं, म्हणजे डाळ लवकर भिजते. इथे डाळ स्वच्छ धुवून घेतले. आता पाणी टाकून घेऊ आणि 1 ते 1.5 तास भिजत ठेवू. डाळ ही छान भिजले तर ती शिजवून घेऊ. तर मी इथे कुकर घेतलाय. आता डाळीतील पाणी काढून घेऊ. आपण कुकरऐवजी टोपात पण शिजवू शकतो, पण कुकरमध्ये पटकन शिजेल. आता यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. डाळ जर आपण अगोदर भिजवली नाही तर पाणी जास्त टाकावं लागेल, कारण डाळ पाणी सोक करून घेते. मग शिजताना डाळ एकदम ड्राय होईल किंवा बुडाला लागू शकते. तर 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलंय. आता झाकण बंद करू आणि गॅसवर ठेवून गॅस लावून घेऊ. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. आपल्याला कुकरची फक्त 1 शिट्टी घ्यायची आहे. तर इथे 1 शिट्टी झाले. गॅस बंद करू आणि कुकर थंड होईपर्यंत ठेवून देऊ. इथे कुकर थंड झालाय. शिट्टीतली पूर्ण वाफ निघून गेले. आता शिट्टी काढू आणि झाकण काढून घेऊ. तर हे बघा, डाळ ही छान शिजले, पण डाळीच्या मध्ये थोडंसं कडक राहतं. त्यासाठी थोडंसं शिजवून घ्यायचं. डाळ ही यातून व्यवस्थित पूर्ण सॉफ्ट झाली पाहिजे. तर 3 ते 4 मिनिट ही शिजवून घेऊ. आणि आपल्याला डाळीच्या कटाची आमटी बनवायची आहे, तर त्यासाठी डाळीचा कट काढायचा. तर थोडंसं पाणी टाकून घेऊ. पाणी टाकताना गरमच टाकायचं, थंड पाणी वापरायचं नाही. तर मी इथे 1 ग्लासभर पाणी टाकून घेतलंय. आता छान शिजवायचं. जर का आपण थंड पाणी टाकलं तर कुकिंग प्रोसेस थांबेल आणि थोडीफार डाळ कच्ची असेल तर ती लवकर शिजणार नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. इथे डाळ मस्त 3 ते 4 मिनिट गॅसच्या मीडियम टू हाय फ्लेमवरती उकळून घेतले आणि एकदम छान शिजले. आता गॅस बंद करू आणि गाळून घेऊ. तर एका भांड्यावर पुरणाची जाळी ठेवून त्यावर शिजलेली डाळ टाकून घेऊ, म्हणजे सर्व डाळीचा कट व्यवस्थित निघेल. डाळ ही छान निथळेल. तर इथे डाळ व्यवस्थित निथळले आणि आमटी बनवण्यासाठी डाळीचा कट सुद्धा छान निघालाय. आता गॅसवर कढई ठेवून गॅस लावून घेऊ. स्टीलचं भांडं वापरताना गॅसची फ्लेम ही एकदम कमी ठेवायची, म्हणजे स्लो ठेवायची. आणि लगेचच भांड्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं. आता तुपावर शिजून घेतलेली डाळ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा. नंतर चिरून घेतलेला गूळ 1 कप तो टाकून घ्यायचा. तर 1 कप गूळ हे प्रमाण बरोबर आहे. जर का जास्त गोड पाहिजे असतील तर 1.25 कप गूळ घालू शकतो. मिक्स करायचं. गूळ पूर्ण विरघळेपर्यंत आणि डाळ अशी मॅश करायची, म्हणजे पुरण गाळताना ते पटकन गाळलं जाईल. इथे गूळ पूर्ण विरघळलाय. आता यामध्ये फ्लेवरसाठी छोटा चमचा वेलची पावडर, 1 छोटा चमचा सुंठ पावडर हे टाकून व्यवस्थित मिक्स करायचं. सुंठ पावडर टाकल्याने पोटाला डाळीचा त्रास होत नाही, व्यवस्थित पचन होतं. आता जायफळ पूड टाकून घेऊ. तर 1/2 चमचा जायफळ पूड टाकून घ्यायची. डाळ पचायला जड असते, त्यामुळे सुंठ पावडर आणि जायफळ पूड टाकली तर त्रास होत नाही. व्यवस्थित मिक्स झालंय. आता गॅस बंद करू आणि डाळ गरम असतानाच पुरण तयार करून घ्यायचं. तर पुरणाची जाळी टोपावर ठेवायची. तर आता डाळ गुळाचं मिश्रण थोडं थोडं जाळीवर टाकून घ्यायचं आणि गॅसच चमच्याने किंवा वाटीने दाबून पुरण पाडून घ्यायचं. तर मस्त छान पुरण पडते. आणि हे बघा, या पद्धतीने पुरण बनवून घ्यायचं. आता ते थोडंसं ओलसर वाटतं, पण जसं जसं ते थंड होईल तसं ते थोडंसं घट्ट होईल. तर एकदम फाईन आणि घट्ट असं पुरण बनवून घ्यायचं. पुरण हे पातळ किंवा जास्त ओलसर बनवायचं नाही. तर असंच सर्व पुरण तयार करून घेऊ. तर इथे सर्व डाळ आणि गुळाचं मिश्रण हे व्यवस्थित त्याचं पुरण बनवून घेतलंय. आणि तुम्ही बघू शकता की थोडंसं डाळीतील बारीक असे कण हे वर जाळीत राहिलेत, हे काढून घ्यायचे. हे कण पुरणात राहिले तर पोळ्या लाटताना फाटतात. तर हे बघा किती छान पुरण तयार झालंय. तर असं घट्टच पुरण तयार करून घ्यायचं, म्हणजे पोळीत पुरण जास्त बसतं. तर आपलं पुरण तयार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेलवर पण क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.